हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण क्लास 9th मधील चॅप्टर नंबर 2 मधील प्रॅक्टिस सेट 2.3 कारण 2.2 कंप्लीट झालेला आहे. 2.3 बेस्ड क्वेश्चन आपण आज बघणार आहोत आणि याचे बेसिक कन्सेप्ट ऐका. 2.3 चे बेसिक कन्सेप्ट आहेत ना, त्या जर एकदा क्लिअर झाल्या की पूर्ण चॅप्टर क्लिअर होतो. ओके, लेट्स स्टार्ट हिअर. फर्स्ट आपण वी आर गोइंग टू लर्न अबाउट व्हॉट इज द सर्ड. ओके, आता सर्ड मध्ये लक्षात घ्या काय विषय. सर्ड इज अ इरॅशनल नंबर. इन शॉर्ट सांगायचं म्हणजे सर्ड हा कसा नंबर आहे? इरॅशनल नंबर, म्हणजे नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर इन अ रूट दॅट इज 2. आता मला सांगा 2 हा स्क्वेअर रूटच्या बाहेर निघतो का? नाही. हेन्स इट इज अ सर्ड नंबर. तर रूट 2 ला काय म्हणायचं? सर्ड नंबर. आता मला सांगा अंडर रूट मी 81 लिहिला, याचा स्क्वेअर रूट काय तो? 81 चा स्क्वेअर रूट काय आहे? 9. मग याला सर्ड म्हणता येईल का? तर नाही, इट इज नॉट अ सर्ड. आता मला सांगा मी अंडर रूट 72 लिहिला. ओके, 72 चा स्क्वेअर रूट निघत नाही. 72 चा स्क्वेअर रूट निघत नाही, पण 72 ला असं लिहिता येतं ना, 36 गुणिले 2 दॅट इज 36 इंटू 2 72. आता मला सांगा 36 चा स्क्वेअर रूट निघतो ना? यस, किती? 6. पण 2 चा निघतो का? नाही. त्याला अंडर रूट मध्येच 2 ठेवा. आता आहे का, जेव्हा हा जो नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर किंवा प्राईम नंबर जर रूट मध्ये असेल किंवा असा नंबर रूट मध्ये ज्याचे फॅक्टर्स पडून एखादा नंबर बाहेर निघत नाही, दॅट नंबर इज ऑल्सो कॉल्ड रॅशनलायझिंग फॅक्टर. ओके, त्याला आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टर सुद्धा म्हणतात. ऐका, हा रूट 72 चा पण ऐका, रूट 72 जो आहे ना, हा रूट 72 आहे का, हा सुद्धा परफेक्ट स्क्वेअर रूट नंबर नाहीये, बट इट इज नॉट रॅशनलायझिंग फॅक्टर, कारण याच्यामध्ये एक फॅक्टर लपलेला आहे, दॅट इज रूट 2. मग तो रूट 2 काय आपला? रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. ओके, आता सर्ड मध्ये काय काय इम्पॉर्टंट असतं लक्षात घ्या. सर्ड मध्ये इम्पॉर्टंट काय काय असतं लक्षात घ्या. पहिली गोष्ट, हा जो सिम्बॉल आहे ना, इट इज कॉल्ड रॅडिकल साइन. याला काय म्हणू आपण? रॅडिकल साइन. ओके, आता इथं बघा, इथं जो नंबर असतो या ठिकाणी, याला म्हणतात आपल्याला ऑर्डर. याला काय म्हणायचं आपल्याला? ऑर्डर. आणि याच्या मध्ये जो नंबर असतो त्याला म्हणतात रॅडिकंट. याला काय म्हणायचं? रॅडिकंट. आले लक्षात? ह्या सिम्बॉलला काय म्हणायचं? रॅडिकल साइन. इथं जो नंबर असतो दॅट इज ऑर्डर, आणि रूट मध्ये जो नंबर असतो त्याला काय म्हणायचं? रॅडिकंट. आता तुम्हाला इथं काही नंबर दिसत नाही, याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो ना, स्क्वेअर, SQUARE, स्क्वेअर म्हणजे 2. जेव्हा इथं काहीच नसतो तेव्हा तिथं काय असतो? 2 असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता मला सांगा, हा 3√5 जर असेल, सांगायची ऑर्डर किती आहे? याची ऑर्डर झाली 3. रॅडिकंट कोणता आहे? 5. आणि हे सिम्बॉल म्हणजे साइन, रॅडिकल साइन. आता आहे का 3√5 याच्यात नाही फरक घ्या, लक्षात घ्या. हा जो 3 आहे ना, हा या रूट मध्ये बसलेला आहे या ठिकाणी, आणि हा रूटच्या बाहेर आहे, म्हणजे याचा ह्या रूटचा काही संबंध नाहीये. आता इथली जर ऑर्डर बघितली आपण, काही नाही म्हणजे 2 असते, समजे. हा 3 बाहेर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आणि हा झाला रॅडिकंट आणि झाला रॅडिकल साइन. चल आता बघूया पुढे. सेकंड कन्सेप्ट काय? सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. ओके, आणि लाईक सर्ड अँड अनलाईक सर्ड. आता मला सांगा, आताच काय एक्झाम्पल बघितलं आपण? ओके, बघा रूट 2 आहे ना, याचे फॅक्टर्सच पडत नाहीत, याचं काहीही कॅल्क्युलेशन होत नाही, म्हणून याला म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणता येतं. पण मला सांगा, आपण मगाशी बघितलं 72 चे फॅक्टर्स पडतात ना, दॅट इज अंडर रूट 36 इंटू 2. मग आता मला सांगा 36 रूटच्या बाहेर आला, दॅट इज 6 अंडर रूट 2. हा झाला याचा सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये काय म्हणजे काय? जो रूट मध्ये नंबर असतो, हे बघा अंडर रूट 48. आता हा जो रूट मधला नंबर आहे 48, याच्यातला काही फॅक्टर हा बाहेर काढावा लागतो. मग 48 ला असं लिहिताल का? सांगा, 48 ला काय लिहिता येते? 16 गुणिले 3, 16 त्रिक 48. आता 16चा स्क्वेअर रूट निघतो ना, दॅट इज 4
4√3. आता हा झाला याचा सिम्पलेस्ट फॉर्म, 48 चा सिम्पलेस्ट फॉर्म. आणि कधी कधी काय विचारत माहितीये का, फाइंड द रॅशनलायझिंग फॅक्टर, याचा रॅशनलायझिंग फॅक्टर. तर हा रूट मध्ये जो नंबर असतो दॅट इज रॅशनलायझिंग फॅक्टर. इथे लिहिता येते √3 इज रॅशनलायझिंग फॅक्टर. √3 काय दिला आपल्याला, रॅशनलायझिंग फॅक्टर दिलाय. आले लक्षात आता, हा झाला सिम्पलेस्ट फॉर्म आणि याच्यातला हा जो नंबर असतो दॅट इज कॉल्ड रॅशनलायझिंग फॅक्टर. ओके. आता आपण बघणार आहोत सिमिलर ऑर लाईक सर्ड. आता याच्या सोबतच आपण लाईक आणि अनलाईक सर्ड बघू. आपण याला लाईक सर्ड पण म्हणतो आणि सिमिलर सर्ड. ओके, ऐका. 2 or more surd numbers having same radicand and order, then it is called similar or like surd. For example, लक्षात घ्या, 3√5 and 4√5 and 6³ and √3. आता आहे का, आपण ह्याला आणि ह्याला कम्पेअर करा. हे बाहेरचा नंबर काय, याच्यावर काहीही घेणं नसता, फक्त जे सर्ड नंबर त्याच्यावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. आता हा दिला √5, याची ऑर्डर 2 आहे, रॅडिकंड 5 आहे. याची सुद्धा ऑर्डर 2 आहे, रॅडिकंड 5 आहे. म्हणजेच 3√5 and 4√5 आर लाईक सर्ड म्हणतात त्याला. पण मला सांगा, आता आपण ह्यांना कम्पेअर करा. ह्यांना काय आहे तो 4√5 and 6³5. आता ह्या 4चा आणि 6चा काही घेणं नाही. काय बघू, फक्त आपण √5 आणि ³ इथं रॅडिकंड तर सेम आहे, पण ऑर्डर सेम आहे का, नाही. मग इथं लिहायचं 4√5 and 6³ आर अनलाईक सर्ड. समजलंय का? फक्त रूट मधले नंबर बघा, त्याची ऑर्डर आणि त्याचा रॅडिकंड हा जर सेम असेल तर त्याला म्हणायचं लाईक सर्ड किंवा सिमिलर सर्ड, आणि जर सेम नसेल तर त्याला काय म्हणायचं, अनलाईक सर्ड. मग व्हेन 2 or more surds having their order or radicands are different, एक तर त्याची ऑर्डर जरी डिफरंट असेल किंवा रॅडिकंड जरी डिफरंट असेल तरी सुद्धा त्यांना अनलाईक सर्ड म्हणायचं. आणि दोन्ही जर सेम असतील तर त्यांना काय म्हणायचं, लाईक सर्ड म्हणायचं. ओके, चलो. आता मला सांग, कधी कधी काय करतात, 4√3 and √48 आर दीज लाईक सर्ड. आता ह्यांना जर लाईक सर्ड आहे का नाही बघण्यासाठी, आता इथं √3 आहे, इथं √48 आहे. आता ऑर्डर तर सेम, इथं काय नसतं म्हणजे 2, इथं काय नसतं म्हणजे 2, ऑर्डर सेम आहे, पण रॅडिकंड इथं डिफरंट दिसायला ना. पण ऐका, हा 48 है ना, इट इज नॉट सिंपलेस्ट फॉर्म, सो इसको पहले सिंपलेस्ट फॉर्म कर दो. फिर 48 को कैसे लिखेंगे, 16 into 3 लिखेंगे, और 16 को बाहर निकालो, 4√3 हो गया. आप देखो, इधर भी √3 और इधर भी √3, इसकी भी ऑर्डर 2, इसकी भी ऑर्डर 2. देयरफॉर मेरे को ऐसा लिखना पड़ता है क्या, कि 4√3 and √48 आर लाईक सर्ड. हे कसे आहेत, लाईक सर्ड येतं. मग लाईक सर्ड आहेत का नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला दिलेला जो रूट नंबर आहे, वी हॅव टू फर्स्ट मेक इट इन द सिम्पलेस्ट फॉर्म. त्याला काय करायचं, आधी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करायचं आणि मग डिसाइड करायचं की लाईक टर्म्स आहेत की नाहीत. तर ओके, आता पुढे बघा. आता कंपॅरिझन बघा. कंपॅरिझन करायचं म्हणजे काय करायचं. आता नॉर्मली आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो ह्यांचं कंपॅरिझन आपल्याला डेफिनेटली माहिती आहे. ओके, बट हाऊ टू कम्पेअर इरॅशनल नंबर्स. ओके, इरॅशनल नंबर्सला कसं कम्पेअर करायचं बघा. आता मला सांगा, इथं 6√2 आणि 5√2 आहे. काय एक गोष्ट लक्षात घ्या. आता हा जो √4 आहे ना,
ह्या √4 ला 2 लिहिता येते, कारण 4चा स्क्वेअर रूट 2 लिहिता येते. पण मला सांगा ह्या 2 ला स्क्वेअर करून रूट मध्ये लिहिता येईल ना. मला सांगा 7 ला रूट मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहायचं, √7 चा स्क्वेअर लिहायचं 49. म्हणजे 49 चा स्क्वेअर रूट घेतलं तर काय येणार आन्सर 7 येणार आहे. समजे जो कोणता नंबर आपल्या रूट मध्ये लिहायचा असेल त्याला स्क्वेअर करून लिहायचं. √16, 5, √25, 8, √64. आले एक लक्षात. जेव्हा एखाद्या नंबरला रूट मध्ये लिहायचं असते तेव्हा रूटचं साइन आणि त्या स्क्वेअर करून लिहा मध्ये. ओके, चलो आप देखेंगे. आता बघा हा जो 6 आहे त्याला रूट मध्ये लिहायला काय करता येईल मला, √36 लिहिता येते. आणि इंटू हा √2 ला √2 इथं बॉक्स द्या. 5 ला रूट मध्ये लिहिताना कसं लिहू आपण, √25 लिहू. इंटू हा √5 ला 5. ओके, आता हे दोन सेपरेट रूट मध्ये त्याला कॉमन घ्या. हा झाला 36 गुणिले 2, इथं बॉक्स द्या, याला पण कॉमन मध्ये घ्या. दॅट इज 25 इंटू 5. तर 36 दुने 72 बॉक्स मधल्या √25 125. आता रूट मधला कोणता नंबर मोठा आहे, हा 125 म्हणजे सेकंड नंबर मोठा आहे. देअरफॉर लिहिता येतं मला 6 √2 पेक्षा कोण मोठा आहे आपला, 5 √5 हा कसा आहे मोठा आहे. समजे क्या. आता इकडे बघा, हा √83 आणि इथं √192 दिलेला आहे. आता 8 ला जर रूट मध्ये लिहायचं असेल तर √64 इंटू हा √3 ला √3 इथं बॉक्स द्या आणि इथं आधीच 192 दिला, काही चेंज करायची गरज नाहीये. तर √64 इंटू 3 इथं बॉक्स द्या √192. तर याचा प्रोडक्ट किती येतो बघा, 12 2 हात चालू 1 7 8 आणि 19 192. ओके, 192 आणि इथं पण 192 आहे. वाव. आता बघा बोथ आर इक्वल, दोन्ही कसे येतं इक्वल येतं. म्हणजे देअरफॉर लिहिता येईल का 8 √3 इज इक्वल टू √192. हे दोन्ही लहान मोठे कोणी नसून ते एकमेकांना इक्वल येतं. समजे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड. आता सांगा मला हाऊ कॅन राईट टू 7. 7 ला √49 इंटू आणि √2 ला √2 ठेवा, इथं बॉक्स द्या. 5 ला कसं लिहिता येईल, √25 इंटू √3 ला √3 ला. आता दोन्हीला कॉमन रूट मध्ये घ्या, दॅट इज 49 इंटू 2 इथं बॉक्स ठेवा आणि √25 इंटू 3, 49 इंटू 2 दॅट इज 98. ओके, 49 इंटू 98 आणि इथं √75. आता इथं फर्स्ट नंबर मोठा आहे कारण रूट मधला 98 हा 75 पेक्षा ग्रेटर आहे. तर देअरफॉर लिहिता येतं मला दॅट इज 7 √2 इज ग्रेटर दॅन 5 √3 and this is your answer. ओके, दिस इज योर आंसर. अब समझे कंपैरिजन. ओके, इसका स्क्रीनशॉट ले लो. ये हो गया कंपैरिजन. और एक सबसे बढ़िया और इंपॉर्टेंट इसके एक कंसेप्ट है, दैट इज ऑपरेशन ऑन लाइक सर्ड. आता आहे का, ऑपरेशन ऑन लाइक सर्ड मध्ये गोष्टी काही लक्षात घ्या. बघा आता ऑपरेशन ऑन लाइक सर्ड मॅथमॅटिक्स मध्ये ऑपरेशन्स कोणते असतात, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड दॅट इज डिव्हिजन. हे 4 ऑपरेशन आपण मॅथमॅटिक्स मध्ये बघूयात. आणि मॅथमॅटिक्स मध्ये ऑपरेशन बघायचे आपल्याला लाइक सर्डचे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे 2 पॉइंट खूप महत्त्वाचे लक्षात घ्या. वी कॅन ऍड म्हणजे ऍडिशन. ओके, अँड सबट्रॅक्शन ओनली लाइक सर्ड्स. समजा. आणि दुसरा पॉइंट लक्षात घ्या, एक मिनिट. आणि इथं दुसरा पॉइंट लक्षात घ्या, वी कॅन मल्टिप्लाय अँड डिवाइड
like or unlike surd, like or unlike surd, that is ओके. आता एक्झाम्पल बघूयात. मला सांगा, हा आहे 7√2 प्लस 5√2. आता पहिली गोष्ट बघा, लाईक सर्ड आहेत का, कसं ओळखायचं, हा √2 आणि √2 सेम आहेत ना, ऑर्डर पण सेम आहे आणि रॅडिकन सुद्धा सेम आहे, मग याची ऍडिशन होते. लक्षात घ्या. इथून काय करू, हा √2 बाहेर घ्या. इथं काय करा, इथला √2 आणि हा √2 ब्रॅकेटच्या बाहेरला इकडं. आता आहे का, आपण ऍक्च्युली बाहेर काढता नंबर इकडे लिहितो, पण जेव्हा आपण ऑपरेशन ऑन सर्ड बघू तेव्हा त्याला पलकड घ्या. मग इथला √2 बाहेर गेला, काय राहिलं इथं 7, पुढे साइन कोणता आहे प्लस, इथला पण √2 बाहेर गेला म्हणजे काय राहिला 5, मग 7 + 5 दॅट इज 12√2. झाली का ऍडिशन. आता सबट्रॅक्शन बघा. नंबर 2 एक्झाम्पल, 11√7 मायनस 15√7 आहेत का लाईक सर्ड. लाईक सर्ड असण्यासाठी फक्त रूट नंबर बघा, ऑर्डर 2 आहे, रॅडिकन 7 सेम आहे, नो प्रॉब्लेम. मग आता आहे का, विच इज इक्वल टू, इथं पण √7 इथं पण √7 आहे, जो सर्ड नंबर आहे त्याला बाहेर फेकायचा आधी. मग ब्रॅकेट मध्ये लक्षात घ्या, हा √7 गेला बाहेर. आता इथं राहिला 11 मायनस इथं राहिला 15. आता सांगा 11 मायनस 15 दॅट इज -4 आणि हा √7 ला √7, दिस इज युअर आन्सर. समजे. वी कॅन ऍड अँड सब ओनली लाईक सर्ड. आता आहे का, हे जर असं असतं 5√3 प्लस 7√8, याला काहीही करता येत नाही. समजे, याला काहीही करता येत नाही, कारण की हा √3 हा √8 आहे, याचं ऍडिशन सबट्रॅक्शन करता येणार नाही. पण हे जर असं असतं, लक्षात घ्या बघा परत एकदा, 7√3 ओके प्लस √48. आता आहे का, इथं √3 आणि इथं 48 आहे, म्हणजे असं समजू नका दे आर अनलाईक सर्ड. 48 चे फॅक्टर्स बघून पाडून. ओके, हा झाला 7√3 ला √3, काय याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. प्लस याला कसं लिहिता येईल, 16×3, म्हणजे हा झाला म्हणजे आहे का, इज इक्वल टू हा 7√3 ला √3 प्लस 16चा स्क्वेअर रूट काय आला 4, अंडर मध्ये कोण राहिला 3. आता √3 आणि √3 आहेत का लाईक सर, तर यस. मग काय करू आपण बघा, हा √3 याला बाहेर घ्या, इथं राहिला 7 प्लस इथं राहिला 4, म्हणजे हा झाला 11√3. समजे. आता हा झाला थर्ड क्वेश्चन. आता समजलं काय. आता एक याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लाईक सर्डचे एक्झाम्पल्स येतं. आता अनलाईक सर्ड मध्ये लक्षात घ्या, मी जर असं घेतलं √5 × 3√8 किंवा 3√10 घेतला. आता मला सांगा, हे √5 हे √10 आहे, अनलाईक सर्ड आहेत, पण तरी सुद्धा याचा गुणाकार होतो. इथं जर 7 घेतला, 7/5 3/10, तर काय करायचं, रूटच्या बाहेरचे जे नंबर येतं त्यांचा गुणाकार करायचा. 7 × 21 21 अंडर रूट मधले जे त्यांचा मल्टिप्लिकेशन करा, 5×10 50. समजे. अशा प्रकारे. आता मला सांगा, ह्याच आपण डिव्हिजन करू. 7 एक मिनिट, काय करा, हा जो 3/10 आहे ना, याला डिवाइड करू आपण 7/5 न, इज इक्वल टू बघा 3/10 डिवायडेड बाय 7/5. आता 7 न 3 ला भाग जातो का, नाही, त्याला ऍज इट ठेवा 3/7. पण हे जे दोन सेपरेट रूट मध्ये आहेत ना, त्यांना कॉमन रूट मधले, दॅट इज 10/5. आले लक्षात. हे जर सेपरेट रूट मध्ये असतील त्याला कॉमन रूट मध्ये लिहिता येतं. 5 1 5 5 2 10, दॅट इज 3/7 आणि अंडर रूट मध्ये काय राहिलं फक्त 2. समजे. म्हणजे लक्षात घ्या, आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना आपल्याला 100% लाईक सर्डच लागतील, आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना लाईक सर्ड असावेच असं काही नाही. लाईक सर्डचं सुद्धा ऍडिशन सबट्रॅक्शन होते आणि अनलाईकचं सुद्धा अनलाईकचं आणि लाईकचं डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन दोन्ही केलं जाते. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. चलो आप चला, इथं काय एक्झाम्पल दिलेत, त्याचं आपण एक्झाम्पलचं सोल्युशन करू आपण. ओके, चला बघा.
हा एक एक्झाम्पल बघू, बाकीचे प्रॅक्टिस सेट मध्ये बघा. आता इज इक्वल टू इथं रूट 8 आहे, इथं रूट 8 आहे, इथे पण रूट 8 आहे, तर रूट 8 ला बाहेर काढा. मग ब्रॅकेट मध्ये इथं रूट 8 बाहेर काढला आपण. ओके, इथला रूट 8 बाहेर आला, इथं काढायला फक्त 13. पुढे साइन कोणता आहे? प्लस. इथं काय आहे? 1/2. ओके, इथला रूट बाहेर गेला, आता इथला पण रूट बाहेर आला, म्हणजे इथं करायला फक्त -5. आता मला सांगा 13 - 5 हे झाले 8 + 1/2 आणि √8 ला √8. आता इथं डिनोमिनेटरला कॉन्स्टंट घेऊन असतो. 8 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 16 + 1 × 1 अपॉन 2 1 जा 2 हा ब्रॅकेट मध्ये आणि √8 ला 8 इज इक्वल टू 16 + 1 हा झाला 17/2 √ 8 ला असली त्याला करे 4 × 2 इज इक्वल टू हा 17/2 ला 2. आता 4 चा स्क्वेअर रूट येतो बाहेर 2, √ मध्ये राहतो फक्त 2, इथला 2 2 कॅन्सल झाला, म्हणजे 17 √2 राहिला फक्त. दिस इज युअर आन्सर. कॅल्क्युलेशन बघा कसं करायचं कॅल्क्युलेशन. ओके, हा 13 तून 5 गेले 8 राहिले, हा 1/2 1/2 इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 16 + 1/2 आला, हा 17/2. पण √8 चे पण फॅक्टर पडतात, 4 ला बाहेर काढलं, बाहेर काढल्याने 2 2 कॅन्सल आला, म्हणजे 17/2 आन्सर आलेला आहे. चलो ओके, मल्टिप्लाय अँड डिव्हाइड. आता रॅशनलायझेशन ऑफ सर्ड. आता आहे का, काय दिलंय? रॅशनलायझेशन ऑफ सर्ड म्हणजे काय? इन शॉर्ट लक्षात घ्या, रॅशनलायझेशनचा अर्थ असतो सर्ड इज अ इरॅशनल नंबर. सर्ड कोणता नंबर असतो? इरॅशनल. आणि त्याला काय करायचं आपल्याला? रॅशनल करायचंय. दॅट इज कॉल्ड रॅशनलायझेशन ऑफ सर्ड. म्हणजे मला सांगा, हा जो √2 आहे ना, आता हा √2 जो आहे हा आहे इरॅशनल नंबर, बट याला जर आपण रॅशनल केलं, मला सांगा √2 ला मी जर √2 नच मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा? √4 झाला ना. कारण √2 × √2 √4 झाला, आणि 4 चा स्क्वेअर रूट काय आला? 2. दॅट इज रॅशनल नंबर. ओके, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, द प्रोडक्ट ऑफ 2 सर्ड नंबर इज अ रॅशनल नंबर. जर 2 सर्ड नंबरचा प्रोडक्ट हा रॅशनल नंबर येत असेल, देन ईच सर्ड इज कॉल्ड रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द अदर सर्ड. रॅशनलायझिंग फॅक्टर सांगितलं ना तुम्हाला मी, है नाही? आता मला सांगा, √7 चा रॅशनलायझिंग फॅक्टर कोण असणार? तोच असणार आहे, तोच असणार आहे. का √7 × √7 हा झाला √49, आणि 49 चा स्क्वेअर रूट काय झाला? 7. मग आता मला सांगा, आधी हा इरॅशनल होता, आता हा रॅशनल झाला. कोणामुळं? त्याच्या रॅशनलायझिंग फॅक्टरमुळं. ओके, समजे? रॅशनलायझिंग फॅक्टर त्या रूटचा तोच असतो. आता आहे का, इथं असा एक क्वेश्चन विचारतात, रॅशनलाइज द डिनोमिनेटर. बघा आता रॅशनलाइज द डिनोमिनेटर म्हणजे काय? की 1/√2 √5 हा जो डिनोमिनेटर आहे √5 याला रॅशनल करायचं. मग मला सांगा √5 चा जो त्याची जी रॅशनलायझिंग फॅक्टर आहे कोणता असणार आहे? √5. मग याच्या रॅशनलायझिंग फॅक्टरनं बघा 1/√5 याचा जो रॅशनलायझिंग फॅक्टर आहे त्यानं न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं, आणि त्यानं इथं डिनोमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. √5 च्या रॅशनलायझिंग फॅक्टरनं वर सुद्धा मल्टिप्लाय करायचं आणि खाली सुद्धा मल्टिप्लाय करायचं. मग 1 × √5 दॅट इज √5 डिवायडेड बाय, आता √5 × √5 √25 येते, म्हणजे √5 डिवायडेड बाय, आणि 25 चा स्क्वेअर रूट काय आला? 5. आता मला सांगा, इथं √5 हा होता इरॅशनल नंबर, म्हणजे इट इज सर्ड नंबर, आणि 5 हा काय आपल्याकडं? रॅशनल नंबर. दॅट इज कॉल्ड रॅशनलायझिंग डिनोमिनेटर. म्हणजे दिलेल्या क्वेश्चन मध्ये जो डिनोमिनेटर इरॅशनल होता त्याला काय करायचं आपल्याला? रॅशनल. तर रॅशनल करताना काय करायचं? तो जो डिनोमिनेटर आहे इरॅशनल नंबर त्यानं वर पण मल्टिप्लाय करायचं आणि खाली पण मल्टिप्लाय करायचं. ओके, चलो. हा झाले बेसिक कन्सेप्ट. ओके, वाटल्यास बेसिक कन्सेप्ट पुन्हा एकदा बघा, बेसिक कन्सेप्ट काय आहेत तर. ओके,
आता बघूयात आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट सेकंड. चलो बघा आता काय विचारलं आपल्याला. क्वेश्चन नंबर फर्स्ट, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो. हे जे दिलेले सर्ट्स आहेत ना याच्या ऑर्डर लिहायचं, याच्या ऑर्डर. आता मला सांगा पहिल्याची ऑर्डर काय असेल रे. ऑर्डर म्हणजे हा इथाला नंबर असतो ऑर्डर. याची ऑर्डर आहे 3. आता एक गोष्ट लक्षात, इथं 5/12 आणि इथं क्यूब रूट 7 आहे. हा 5 बाहेरचा नंबर, याचा काय संबंध नाही. इथाला नंबर बघायचा आपल्या इथाला. इथं काही नसतो म्हणजे काय असतो 2 असतो. याची ऑर्डर किती आहे, याची ऑर्डर आहे 2. याची ऑर्डर किती असणार आहे 4. याची ऑर्डर किती आहे सांगितलं, काही नसतो म्हणजे काय असतो दॅट इज 2. आणि याची ऑर्डर काय आपल्याकडं 3 आहे. समझे अब ऑर्डर, इसकी ऑर्डर समझ में आई क्या. ओके ऑर्डर समजली का ऑर्डर. ओके ऐका, पाणी ही जीवन आहे डेफिनेटली. ओके पाणी, भरपूर पाणी पित राहा, कारण की पाण्यानं शरीरात होणारे खूप सारे चेंजेस आपल्याला विदिन 15 डेज दिसून येतील. 15 दिवस पाण्याचं टार्गेट करा आणि काय करा माहितीये का, रोज टार्गेट करा 4 ते 5 लिटर पाणी प्यायचं. सुरुवातीला 2-2, 3-3 लिटर वाढत चला आणि फायनली 5 लिटर पर्यंत कॉन्स्टंट ठेवा आणि थोड्या दिवसात तुमच्या शरीरात होणारे बदल बघा. ओके मी सुरू केलेले काही दिवसापासून तुम्हीही सुरू करा. ऐका आता, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड अँड जस्टिफाय. मला सांगा कोणाचा क्यूब रूट 51 चा क्यूब रूट निघतो का रे. नाही. इट इज सर्ड. क्यूब रूट निघतच नाही ना, मग तो सर्ड आहे. आता 16 चा क्यूब रूट निघतो का, 4th रूट निघतो का, तर यस. 4th रूट ऑफ 16 इज इक्वल टू काय 2. लक्षात 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे किती, 2 2 4, 4 2 8, 8 2 16. समजे 16 चा 4th रूट निघतो, मग देअरफॉर लिहायचं इट इज नॉट सर्ड. इट इज नॉट सर्ड. आता मला सांग 81 चा 5th रूट निघतो का, नाही निघत, मग लिहायचं इट इज सर्ड. हा काय आपल्याकडं सर्ड आहे. आता 256 चा स्क्वेअर रूट आहे का रे, 256 चा स्क्वेअर रूट आहे का बघा. बघा आता पुढचे 64 चा क्यूब रूट निघतो का. ओके बघा पुढचे सॉल्युशन बघा, √122 नाही निघत है ना. बघा पुढचे सॉल्व करा. सांगा 64 चा क्यूब रूट बघा निघतो का, तर याचा स्क्वेअर रूट निघतो बघा 256, 225 16 चा यस. √256 256 इज इक्वल किती आलाय 16. देअरफॉर लिहायचं इट इज नॉट सर्ड. इट इज नॉट सर्ड. आता क्यूब रूट ऑफ 64 यस निघतो, कारण की हे बघा 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16, 16 चौक 64, म्हणजे 64 चा क्यूब रूट काय आहे आपल्याकडे, तर दॅट इज 4. इथे लिहायचं देअरफॉर इट इज नॉट सर्ड. ओके इट इज नॉट सर्ड. आणि डेफिनेटली हा इरॅशनल नंबर आहे, म्हणजे इथे लिहितात इट इज सर्ड, कारण 22 चा पण स्क्वेअर रूट निघत नाही आणि 7 चा पण स्क्वेअर रूट निघत नाही. म्हणजे हे झालं स्टेट ऑल द गिवन इक्वेशन्स, गिवन व्हॅल्यूज सर्ड ऑर नॉट, आणि त्याचं जस्टिफिकेशन केलेलं आपण. नाव टेक द स्क्रीनशॉट. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि आता आपण क्वेश्चन बघूयात नेक्स्ट. क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स इनटू लाईक सर्ड अँड अनलाईक सर्ड. बघा आता लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड कशामुळे ओळखतो आपण, रूट नंबर सेम आहेत का आणि त्याचे ऑर्डर सेम आहे का, म्हणजे त्याचा रॅडिकंट अँड ऑर्डर ह्या सेम आहेत का बघा.
आता मला सांगा √52 अँड 5√13. मला सांगा हा 52 आणि हा 13 या 5चं काय घेणं नाही. याची ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर सेम आहे, म्हणजे ऑर्डर तर सेम आहे पण रॅडिकन सेम आहे का? अरे बापरे नाही. अरे कैसे हो गया? अरे लिखना क्या चाहते हो? ओके चलो देखो. पण लक्षात घ्या हा जो 52 आहे याला असं लिहितात का 4 × 13. ओके आणि ऐका 4 × 13 आता 5√13 ला 513 हा 4चा स्क्वेअर रूट काढला 2√13 हा झाला 5√13. आता बघा √13 सेम आहेत, ऑर्डर सुद्धा सेम आहे आणि देअरफॉर लिहिता येतंय इट इज लाईक सड किंवा दे आर लाईक सड म्हणता येते आपल्याला, है की नाही? यस दे आर लाईक सड. ओके यांना लाईक सड म्हणता येतं. आता पुढे बघा हा बघा √68 आणि 5√3 काय करायचं माहितीये का? याच्यात कोणाचे फॅक्टर 68चे फॅक्टर पडतात का नाहीत किंवा 3चे फॅक्टर पडतात का नाहीत बघायचं. आपले एक तर माहिती 3चे फॅक्टर येत नाहीत, मग 68 ला काय करा 3 भागून बघा जातात का? 68 ला 3 भागा 3 2 6 नाही जात, म्हणजे डायरेक्टली त्यात इट इज किंवा दे आर नॉट लाईक सड. काय लिहू आपण? दे आर नॉट लाईक सर्ड. समजे? आता मला सांगा इथं बघा 4√18 आणि 7√2. आता आहे का इथं फॅक्टर कोणाचे पडत नाहीत? 2चे का 18चे? 18चे तर पडतात, 2चे नाहीत पडत. मग काय करायचं त्या 2 ना 18 डिवाइड करून बघा. 18 / 2 म्हणजे काय आले 9 दुने 18 म्हणजे 9 गुणिले 2 फॅक्टर पडले की नाहीचे. मग आता याच्यातला एखादा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का? तर यस. मग मला सांगा हा झाला 4√18 ला असं लिहिता येतंय 9 × 2 हा 7√2 ला 7√2 ला, कारण याचा काही चेंज होणार नाही. 9चा स्क्वेअर रूट काय तो 3 दॅट इज 4 × 3 आणि अंडर रूट मध्ये 2 दॅट इज 7√2 ला 2 4 त्रिक 12 12 √ 2 and 7 √ 2. आता बघा आर दीज लाईक सड ऑर नॉट? यस हे कसे आहेत? लाईक सड आहेत. देअरफॉर लिहिता येते दे आर लाईक सर्ड. कसे आहेत ते? लाईक सर्ड. दिस इज द क्वेश्चन नंबर फर्स्ट, दिस इज द सेकंड अँड दिस इज द थर्ड. आणि आता बघूयात आपण फोर्थ. काय दिला बघा फोर्थ? 19 12 अंडर रूट 6 अंडर रूट 3. 19 अंडर रूट 12 अँड 6 अंडर रूट 3. बघा 3 12 ला भाग जातो म्हणजे हा 19 अंडर रूट 3 चौक 12 म्हणजे 4 गुणिले 3 6 अंडर रूट 3. लक्षात आले का? जो छोटा नंबर आहे त्यानं मोठ्या नंबरला भाग देऊन बघायचा. भाग देऊन जर एक परफेक्ट स्क्वेअर असेल तर तो बाहेर निघतो. आता मला सांगा हा 19 ला 19 इंटू हा 4 रूट मध्ये तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आला स्क्वेअर रूट 2 झाला त्याचा, कारण 4चा स्क्वेअर रूट काय झाला 2 आणि अंडर रूट 3 ला 3 कारण त्याचा स्क्वेअर रूट निघत नाहीये. मग 6 अंडर रूट 3 झाला. आता 19 दुने 38 38√3 अँड 6 अंडर रूट 3 म्हणजे √3 हे सेम आहेत. देअरफॉर लिहिता येते की दे आर हाऊ लाईक सर्ड. दे आर लाईक सर्ड. ओके अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 सुद्धा झालेला आहे. आणि आता याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. बघत आपण क्वेश्चन नंबर 5 आणि 6 बघूयात. चलो बघा आता फिफ्थ का दिलाय 5 अंडर रूट 22 अँड 7 अंडर रूट 33. मला सांगा 22 ने 33 ला भाग जातो का रे? नाही जात. किंवा 33 ने 22 ला भाग जातो का? नाही जात. फॅक्टर्स पडत नाहीत आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर पण निघत नाहीत. देअरफॉर दे आर अनलाईक सर्ड. दे आर अनलाईक सर्ड. आता इथं लक्षात घ्या 5 अंडर रूट 5 आणि अंडर रूट 75. छोटा नंबर कोणता आहे रूट मध्ये? 5 आहे. 5 ने 75 ला डिवाइड करून बघा. 75 ला जर 5 डिवाइड केला तर 15 × 5 = 75 म्हणजे 15 गुणिले 5
आता मला सांगा, हा 5 अंडर रूट 5 लिहिला आणि अंडर रूट 15 गुणिले 5 लिहिले, पण 15 स्क्वेअर रूटच्या बाहेर येतात का? नाही ते. मग फॅक्टर्स पडून सुद्धा काय फायदा नाही. हे फॅक्टर्स पडून सुद्धा काही फायदा नाहीये, कारण फॅक्टर मधला एक हा परफेक्ट स्क्वेअर असावा. फॅक्टर मधला एक कसा असावा? परफेक्ट असावा. देअरफॉर लिहिता येते 5 अंडर रूट 5 अँड अंडर रूट 75 आर नॉट लाईक सेड. हे लाईक सर्ट नाहीयेत आणि याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन टाका. इन दिस वे क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर कम्प्लिटेड. आता आहे का, व्हिडिओ थोडा मोठा होते आणि म्हणून आपण काय करू, जे राहिलेले क्वेश्चन्स येतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करू. ओके, लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये ज्या बेसिक कन्सेप्ट सांगितल्या त्या खूप महत्वाच्या येतात आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन्स खूप महत्वाचे येतात. ओके, म्हणजे क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळे क्वेश्चन्स खूप महत्वाचे येतात, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, चलो, ऑल द बेस्ट.